चला तर मंडळी, आज आपण पालकचे पापड करूया. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की पाहून घ्या. अर्धी गड्डी पालकाची मी कापून घेतलेली आहे आणि 1 वाटी प्युरी झालेली आहे. 1 वाटी पालकची प्युरी, त्यासाठी 3 वाटी पाणी घालायचं आहे. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे, जिरे पावडर घालायची आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत. आता पाण्याला दणकून उकळी आणायची आहे. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आता त्याचे उंडे करून घ्यायचे आहे आणि पुन्हा 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. मस्तपैकी आपले उंडे वाफवून झालेले आहेत. स्मॅशरनी स्मॅश करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे छान स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्याचे सुद्धा उंडे करून घ्यायचे आहेत आणि डब्यामध्ये झाकून ठेवायचे आहे. अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि मस्तपैकी आपले पटकन होणारे पापड तयार आहेत. पापडाचं मशीन नसल्यास प्लेटनी प्रेस करून सुद्धा हे पापड तुम्ही करू शकता. छान 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. चौपट फुलणारे पापड तयार आहेत. डिटेल रेसिपीसाठी छोट्या त्रिकोणावर क्लिक करा. धन्यवाद.